गोटसे यांच्या टोकाकडनं गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय प्रियांशू. विनायक सर सॉरी, दांडगा अनुभव आहे त्यांच्याकडे आणि स्ट्राईक एंडवर फलंदाज असेल तो. पहिला चेंडू गॅप मधून चेंडू फरार झालाय, चौकार. पहिल्या चेंडूवर आगाज करून देत असताना दुसऱ्या चेंडूवर देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु सुरेख क्षेत्ररक्षण झालेले त्या ठिकाणी आणि एकच धाव. डिफेन्स करत असताना नारायण. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार. हॅलो, कल्याण ग्रामीणचे उपाध्यक्ष योगेशजी बनकरी साहेब, आपण प्लीज मंचावर या. आपलं स्वागत आहे आई गावदेवी चषक 2026 मध्ये. आणि रोहितच्या बॅट म्हणून आलाय, वन बाउन्स, चौकार, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चौकार आलेला आहे. दोन्ही फलंदाज डगआउट बॉक्स मधूनच सेट होऊन आलेत. पहिल्या चेंडूवर दोघांनी चौकार मारलेला आहे. हा देखील डिफेंड करत असताना निर्धाव चेंडू. रोहित याला समजला नाही. इन स्विंग चेंडू होता. कमबॅक करत असताना विनायक कमबॅक करत असताना पाचवा चेंडू पहिल्या षटकातला. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षक आणि थोडा धोका होऊ शकतो परंतु तिथे थोडस काय घडलं काय बिघडलं आणि निर्धाव चेंडू. पहिल्या षटकामधला शेवटचा चेंडू असेल. सामना करेल रोहित. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी करावी लागेल. मोठा फटका आलाय, गॅप मोठी आहे, विकेट देखील फास्ट आहे. चेंडू आलाय जमिनीला, घुर 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 करीत चौकार. कल्याण ग्रामीणचे क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेशजी बनकरी साहेब, आपणास विनंती आहे की आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. चेंडू निघालाय गॅप मधून, धन 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 करीत चौकार.
असताना पहिला चेंडू निर्धावाला, परंतु दुसऱ्या चेंडूवर खरपूस समाचार घेताना नारायण. दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू. हा देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, देखील क्षेत्ररक्षक आहे. पंबलिंग झाला तिथे, जेल देखील सोडलाय आणि मिळतील त्या फक्त आणि फक्त एकच धावा. नारायणाला पहिला जीवनदान. सोप्पा झेल होता, कॅरी करता आला नाही. क्षेत्ररक्षकाला अशा चुका करून जमणार नाही. रोहिताला आता स्ट्रायकिंगवर मोठा फटका मारायचा होता, देखील चेंडू आलाय वन बाउन्स आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आलाय. चौकार. इतर क्रिकेटपटूंची चार चेंडू आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना मोस संघाचे फलंदाज, सलामीचे फलंदाज. हा देखील मोठा फटका आहे, परंतु कोणताही क्षेत्ररक्षक नाही आणि वन बाउन्स चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. पॉवर प्लेचा पॉवरफुल प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी चालू आहे रोहितची. बॅक टू बॅक 2 चौकार झालेत त्याचे. आर्यन याचा खरपूस समाचार घेत असताना पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. सेट बॅट्समन रोहित असेल समोर. हा देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, देखील पंचांचा निर्णय, अतिरिक्त धाव. वाईट चेंडू म्हणजेच एक चेंडू एक्स्ट्रा हाताळावा लागेल. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधला. हाफ ट्रॅकर होता, हाफ ट्रॅकरचा पुरेपूर फायदा आणि चेंडू आलाय सीमारेषा पार. चौकार. गौतम तिसऱ्या ओव्हर मध्ये अजूनपर्यंत एकही विकेट नाही. हाफ ट्रॅकर होता, हाफ ट्रॅकर आलाय आमच्या डीजेच्या दिशेने आणि येतोय वन बाउन्स. चौकार. नारायण भन्नाट फॉर्म मध्ये आहे.
तिसरा चेंडू गौतम येत असताना मोठा फटका मारायचा होता, परंतु किप्पर देखील बीट झालेत आणि पंचांचा निर्णय येतोय वाईट चेंडू. अतिरिक्त धाव म्हणजेच एक चेंडू एक्स्ट्रा हाताळावा लागेल. भन्नाट वेगात होता चेंडू. हा देखील चेंडू निघालाय गॅप मधून. घर 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 करीत चौकार. भगवान खुला मैदान पोरसी के सर. हा चेंडू निघाला गॅप मधून. क्षेत्ररक्षक आहे, टप्पा अडवेल आणि चांगलासा थ्रो. एकच धाव मिळेल. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. गौतम यांच्यावर देखील हल्ला चढवलाय आणि आता स्ट्राईक एंडवर फलंदाज झालाय मोस संघाचा यंगस्टार रोहित. नो चेंडू. पंचांचा निर्णय आला नो चेंडू भीमवर, परंतु त्याचा काय खरपूस समाचार घेता आला नाही. रोहितला स्लोवर चेंडू होता आणि आता असेल फ्री हिट. फ्री हिटचा आला बॅटच्या रडार मध्ये. सूर्यकाशी फलंदाजी, परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि षटकार. मिनिटाचा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. विनायक. फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडू. बॅटची एज लागली आणि चेंडू आलाय मागच्या दिशेने. चौकार. स्कोरबोर्ड जसे काय फुललंय. सूर्यकर रन रेट उभारण्यात आलाय मौस संघाकडनं. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत. विनायक यांचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न देखील. चेंडू देखील तेवढा सुंदर होता. सुंदर गोलंदाजी कमबॅक करत असताना विनायक. दांडगा अनुभव आहे त्यांच्याकडे वडवली संघाचा.
नारायण गॅप मध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु बघूया सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथे झालेलं आहे. एका पायात अडवण्याचा प्रयत्न आणि या मिळतील त्या फक्त आणि फक्त 2 धावा. चार चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय टप्पा पडून कीपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. चौथ्या षटकामधला शेवटचा चेंडू असेल. कमबॅक करत असताना विनायक का मला दुसरी ओव्हर दिली ते सांगत असताना शेवटचा चेंडू. विनायक स्लो ओव्हर होता आणि इथे मिस फिल्डिंग बघायला मिळते आणि चेंडू आलाय. 4 4 4 4 चौकार. संख्या आहे धाव फलकावरती ती 60 धावा धाव फलकावरती. सुरेख फलंदाजी. ओपनिंग पेअर अजून ग्राउंडच्या आतमध्ये. नारायण आणि रोहित 1 मॅन आर्मी किल्ला लढवत असताना रोहित आणि नारायण. अजूनही एक विकेट काढता आला नाही वडवलीच्या गोलंदाजांना. पहिला चेंडू नो बॉल. पंचांचा निर्णय आणि 1 बाउंड चेंडू आलाय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. चौकार. आणि हा चेंडू फ्री हिट देखील असेल. सलगचे 2 चेंडू प्रियांशूने नो म्हणजेच बिमर हाताळलेत. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर झालाय. 5वा गोलंदाज मनीष. पहिला चेंडू सामना करेल रोहित. रिवास मारण्याचा प्रयत्न परंतु इथे रनआउटची शक्यता आणि इथे बघूया चेंडू भेटला ना आता. एक धाव चोरून काढलेली पहिल्या चेंडूवर. दुसरा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न देखील. चेंडू भन्नाट वेग पाहायला मिळतं इथे. हाणामारीचा षटक आहे 5वं आणि 5व्या षटकात आलाय गोलंदाज तो मनीष. 5वा गोलंदाज आहे तो वडवली संघाचा मनीष. सुरेख कमबॅक करत असताना काय वेग आहे, काय व्हेरिएशन आहे. सुंदर. कमबॅक करत असताना सलगचे 2 चेंडू निर्धावातला असताना नारायणाला स्तब्ध करून ठेवलाय. हा हाफ ट्रॅकर होता. गॅप मध्ये चेंडू आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर आणि हा जातोय षटकार.
पाचवा चेंडू नारायणाच्या बॅटमधून मोठा फटकार, परंतु क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी आणि मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगलच धाव. आणि मानिवली पाडागावचे सुपुत्र बंटी धुमाल यांचं या ठिकाणी आगमन झालेले. दादा प्लीज असं नसतं वा. आई गावदेव चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. शेवटचा चेंडू शेवटच्या चटकामधला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू आलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. घणाघाती प्रहार रोहित याच्या माध्यमातून. आईला सुनना पाहिजे कांबली मी कधीच मानिवली पाडा संघाचे कर्णधार टॉस उडवण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. अनखर पाडा आणि मानिवली पाडा संघाचे दोन्ही कर्णधार टॉस उडवण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होईल आता. चला टॉस साठी दोन्ही या टीमच्या कॅप्टनने लगेच यायचे. अंकरपाडा विपक्ष मानिवली पाडा. चला वेग वाढवायचे मित्रांनो, कारण की आज तब्बल आज एक अतिरिक्त सामना आहे. फर्स्ट सेमीफायनलचा सामना होईल, त्यासाठी आपण वेळेला महत्त्व देणं गरजेचं आहे. वेळेसाठी आपण थांबवू शकतो, पण वेळ कोणासाठी थांबत नाही आहे आयुष्यामध्ये मित्रांनो. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. अंकरपाडा टीमचा संगणक आहे. शेवटची आपल्याला 2 मिनिटाची वेळ आहे की आपण लगेच या टॉस साठी. केलं ना शेट काही येत नाही. चला अंकरपाडा टीमचा संगणक आपण येत आहेत का? मग वेग वाढवा दादा. तब्बल आज जर विचार केला आपण मौज टीमच्या बॅटरनी खूप उच्च कोटीचं प्रदर्शन खेळाचं पाहतोय आपण. एकही विकेट नाही पडला आणि या स्पर्धेचा पहिला रेकॉर्ड बनलाय, ज्यांनी तब्बल नाबाद
पार्टनरशिप किती धावाची झाली? टार्गेट 84 आहे. दरम्यान बंटी दादा धुमाल आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्यायचंय. वेलकम बंटी दादा धुमाल, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्यायचे. चला बंटी दादा धुमाल, आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करून घ्यायचे. चला बंटी दादा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार होता. पहिल्या फितल्याच्या दिवसातला तो शेवटचा सामना असेल. पण काय A1 क्वालिटीची बॅटिंग पाहिली आपण. सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण दोन्ही आरंभिक जोडी खेळपट्टीवर आहे. स्ट्राईकला बॅटर पाहतोय आपण सज्ज होताना राहुल आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण विनायक जोडी आहे. आणि खूप हाय क्वालिटीचं बॅटिंगचं प्रदर्शन करणं गरजेचं आहे या सामन्यामध्ये, कारण की तब्बल 84 धावांचं आव्हान आहे. पहिला चेंडू लाईन चुकीची, दोन्ही या समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. 21 धावाची सरासरी पार करणं गरजेचं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. आम्ही वडवलीकर या टीमच्या विरुद्धात खूप मोठी धावसंख्या आहे आणि कधी आयुष्यामध्ये न केलेले हाय टेम्परेचर बॅटिंग तुम्हाला करावं लागेल. चांगला चेंडू होता, खोदून काढला चेंडूला पाहतोय आपण. ड्राईव्ह केलाय, छोट्या बॅटरीचा वापर केला होता. स्वीपर कव्हरकडे चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय आणि त्या दरम्यान फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल. सिंगलनी आपल्या डावाची सुरुवात करतोय बॅटर राहुल आणि आता मात्र खेळण्यासाठी विनायक सज्ज होतोय. बहती हुई हवा का अंदाज लेते हुए इस वक्त विनायक पाहतो की हवेचा वेग कुठे, त्याकडे त्याला फटके खेळायचे आहेत. एक चांगल्या बॅटरचे विचार असतात. पण बघा सरळ बॅटने फटका आहे, चांगला आहे, अप्रतिम आहे, लाजवाब आहे. डाऊन द ग्राउंड येईल या बॉलवरती, सीमा पार चौकार. फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडूने बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. पुढचा नाणेफेक झालेली आहे. पुढचा नाणेफेक जिंकलाय. अंकरपाडा टीमने प्रथम सांगितले की आम्ही फिल्डिंग करणार. क्लास फटका खेळला होता, टिपिकल पॉवरचा फटका. मिड ऑफ आणि मिड ऑन मधून चेंडूला पाठवलं होतं, त्यात मात्र बीट होतोय. अजून एक हा चेंडू सोडून दिलाय खूपच बाहेर. पंच आमच्याकडे वळतील. योगराज बाबा सरांचे दोन्ही हात समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत आता मात्र बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 7 धावा. बिनबाद धीमी या सुरुवात म्हणावी लागेल तरी सुद्धा. परत एकदा हा फटका पाहतोय आपण. शतरक्षक आहे मिड विकेटचा कॉर्नर कडे जात असताना फिल्डिंग करतोय त्यापूर्वी आणि फक्त एकच सिंगल. एक धावीने इथून मात्र तुम्ही विजयाकडे जाऊ शकत नाही, कारण की मोठा आव्हान आहे. 84 धावा प्रति षटकामागे तुम्हाला 3 मोठे फटके मारावे लागतील. अजून एकही मोठा फटका आला नाही, एक आलाय तो चौकार. बॉलिंग खूप चांगली करतोय बॉलर. फुल टॉस वर फटका व्यवस्थित कनेक्ट करता आला नाहीये. रोहित नावाचा बॉलर आहे आणि प्रत्येक चेंडूवर पाहतोय की बदल करताना बॉलिंग अटॅक करतोय. चांगलं षटक, निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे ती पाहतोय आपण. बिनबाद 7 धीमी आणि संत सुरुवात पाहायला मिळते आम्ही वडोलीकर या टीमच्या माध्यमातून. शतरक्षण जर पाहिलं आपण पॉइंट नाहीये, जवळपास वाईडिस कव्हरला एक शतरक्षक ठेवले. खोलवर टप्प्याचा चेंडू होता यावेळेस पाहतोय आपण. परत एकदा बदलाव केले या बॉलमध्ये आणि पहिल्या षटकाची इथे मात्र येते समाप्तीचा इशारा. धीमी आणि संत सुरुवात पाहायला मिळते आम्ही वडोलीकर या टीमची. येणारे इथून मात्र विकेटला 24 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी अजून तब्बल बनवायला लागेल जवळपास मला वाटते की नाही 77 8 झाले का 76 धावांचं आव्हान आहे. पाच षटकाचा सामना आहे. सॉरी, कारण की 21 ची सरासरी नव्हती, ती सरासरी कमी पाहिजे होती. वाटलं की 4 षटकाचा सामना, त्याच्यामुळे मी उद्देशून सांगितले की 21 ची सरासरी आहे. पण अजून 20 च्या आत मध्ये सरासरी आलेली आहे. हा एक क्वालिटीचं प्रदर्शन करावं लागेल. बॅटर विनायकडे क्षमता आहे पण ती पहिल्या षटकामध्ये एक बॉलवर सिद्ध केली, पण त्यानंतर मात्र
धीमे बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण. आई गावदेवी चषक नांदपच्या माध्यमातून हा एक जबरदस्त आयोजन पाहतोय आपण. कल्याण ग्रामीण संघालक असलेली ही स्पर्धा पाहतोय. काल उच्च कोटीचे 8 संघांना पाहिला आपण, मात्र त्या टीम मधून टॉप 4 मध्ये प्रवेश करणारा राया संघ ठरलाय कालच्या दिवसामध्ये. हा चेंडू मात्र चांगला होता, हाफ ट्रॅक चेंडू होता, वेगात निघून गेलाय, खांद्याचा वापर केला, आपटी दिली होती चेंडूला आणि तिथून मात्र चेंडू अनिश्चित उसळी प्राप्त केली होती सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. 83 धावांची पार्टनरशिप पण अर्धशतक पटकावलं नाही, म्हणजे दोन्ही बॅटरचं योगदान खूप चांगलं होतं. ज्या बॉलला मिळेल तो बॉल बाहेर पाठवले त्या बॅटिंग करताना. टॉप एक सॉप डिस्मिसल आणि पहिल्या विकेटचा पतन, धक्का बसलाय तो विकेट क्रमांक पहिलाच. तर खेळपट्टीवर पाहतोय आपण. दर्शन नाव तर खूप चांगलं आहे, स्वीट नाव आहे. दर्शन किती वेळेस करेल षटकाराचं दर्शन हे पाहायचं आहे. आल्या पावली मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेत आहे पण रिकाम्या जागामध्ये चेंडूचा टप्पा पडलाय आणि त्यापर्यंत मात्र सहज वेळ होती. 2 रन्स या बॉलवरती कंप्लीट करताना दर्शन व्यक्तिगत आपल्या डावाची सुरुवात करतोय. टीमची धावसंख्या पुढे सरते ती पाहतोय आपण. 9 धावा. दुसरे षटक प्रगतीपथावर आक्रमण करणं गरजेचं आहे. षटकार मध्ये डील करावी लागेल तुम्हाला, कारण की टार्गेट किती भल्ला मोठं आहे पाहतोय आपण. यात हा पुलचा फटका आहे परत खाली क्षेत्र, कारण की P2चं षटक हाताळतोय गोलंदाज, म्हणजे पॉवर प्लेचं दुसरं षटक, त्यामुळे 3 खेळाडू फक्त बाहेर राहतील आणि सर्व सर्कलच्या आतमध्ये, म्हणजे गॅप जास्त असते या ओव्हर्स मध्ये. एक तर्फी सामना सध्या तरी पाहतो आपण. कुठल्या प्रकारे जो आव्हान त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. धीमी आणि संत बॅटिंग पाहतोय आपण. आम्ही वडोलीकर या टीमची. चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू पाहतोय आपण. टप्पाला थोडासा चेंडू झपकन आतमध्ये येणारा इन स्विंग बॉलचा मारा पाहायला मिळालं. आता मात्र पराभवाची छायाकडे निश्चित पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये वळताना इथून पाहतोय आपण. ज्या प्रकारे हा अटॅक पाहतोय आपण मौज टीमच्या माध्यमातून. एक युवा बॉलर मोनू येतोय बॉलिंग करण्यासाठी पाहतोय आपण. क्रमांक 30 षटक हाताळण्यासाठी 18 चेंडू 68. धावेचा खूप मोठा पल्ला पार करावा लागेल आम्ही वडोलीकर या टीमला. अपेक्षा विनायक कडून जास्त होत्या पण विनायक खरा उतरला नाही. आता मात्र जबाबदारी घेऊन बॅटिंग करणं गरजेचं आहे. भले आता आपण विजय नाही मिळवला पण त्या टार्गेटवर पोहोचण्याचं काम फाईट करणं गरजेचं आहे वडोलीकर टीमला. गती परिवर्तन आणि काय घडलंय, पाठीमागे जाऊन बॅटला चेंडू लागलाय आणि आता मात्र चेंडू फाईनल एक थर्डमॅन कडे फरार झालाय. आलाय हा चौकार. आमचे योगराज बाबा याला पाहून मला भिवंडीतला आठवा आजोबा म्हणजे गोट्यासारखी आठवण झाली. ज्या प्रकारे उभा आहे योगराज बाबा, वा भाई वा. अजून एक चांगला बॉल इथं मात्र पाहतोय आपण आणि आता मात्र निश्चित पराभव अटल दिसायला लागलाय इथं मात्र आम्ही वडोलकर टीमचं, कारण की 54 धावांचा पाठलाग करताना एकही फटका असा पाहायला मिळाला नाही की ते आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत. 16 बॉल 64 धावा. चांगला बॉल खोलो टप्प्याचा ब्लॉक होलमध्ये चेंडू होता, टर्न केले चेंडूला ऑन साइड कडे. एकच धाव इथं मात्र या बॉलवरती कंप्लीट केल्या जाईल. एक धावीनी मात्र काय परिणाम होणार नाहीये, निश्चित विजयाकडे वाटचाल करणार नाहीये आम्ही वडोलीकर संघ, पण टीम मात्र
हा बॉल मात्र अतिरिक्त वाईड चा इशारा येतोय. यानंतर अंकरपाडा टीमने नाणेफेक जिंकलेले प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि सामना संपला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. अंकरपाडा टीमचा कॅप्टन्स. हा चेंडू सुद्धा चांगला आहे, बोट फिरवली होती आणि चांगलं शेल इथं मात्र सोडल्या गेलं आणि आता मात्र थोडासा फनी मोमेंट पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये गेल सोडल्या गेलं, त्यानंतर मात्र बॉलर रनआउट करण्याच्या स्वरूपात थ्रो करतोय. आउट ऑफ आणि अतिरिक्त धाव मिळाली अजून एक. दर्शनच्या बॅटमधून आल्या या 2 धावा खऱ्या अर्थाने बाद होता, पण जीवनदान मिळाले आणि क्रिकेटमध्ये जीवनदान मिळणं एक भाग असतोय. त्यानंतर मात्र त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. बॅटर दर्शन आता मात्र किती कमालीची बॅटिंग करेल. चांगला चेंडू होता, ओळखलाय, फरकलाय, चेंडूला स्कोडले म्हणजे ठीक पाठीमागं टर्न केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव वाचवली आपल्या टीमसाठी. याला म्हणतात सुपर क्षेत्ररक्षण. मारुती काकाच्या हातात आज जेवण खूप चांगलं वाटलंय. स्वादिष्ट जेवण बनवण्यासाठी मारुती काका अग्रेसर असतात नांदप गावामध्ये. हा वेळेस पता लेग ब्रेक चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, बोट फिरवली होती आणि टॉप एज पाहतोय आपण बॅटच्या वरती आणि इथं मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल रन्स या बॉल वरती. षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण फक्त आणि फक्त पाहतोय धावफलकावर 26. अजून जर विचारला पण तब्बल 58 धावा, बरोबर ना, 58 धावा कंप्लीट कराव्या लागेल. म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला जवळपास 29 धावेची आवश्यकता आहे. म्हणजे 5 षटकार मारावे लागेल, पण अशक्य आहे. असे टार्गेट क्वचित एखाद्या वेळेस पार होतात, पण होत नाहीये. भिवंडीमध्ये अशा वेळेस घडलेले 2 वेळेस. एक कारिवली टीमचा पप्प्या खारीक यांनी जेव्हा 35 पाहिजे होते तर 6 षटकार ठोकले होते. शेलुमाता वर्ल्ड टीमचा आतिश यांनी जेव्हा 33 पाहिजे होते तेव्हा त्यांनी सुद्धा 6 ठोकले होते. भिवंडी टेनिस क्रिकेटचा गोष्ट वेगळा आहे. खूप उच्च कोटीचा क्रिकेट पाहतोय आपण. 40+ असो, अंडर-19, अंडर-15, ग्रामीण क्रिकेट, BC4. यावेळेस पाहता फोर्सिंग फटका फटलाय सरळ शेताच्या हातात. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चांगला जेल कम्प्लीट. बॅटरला सोडावं लागेल मैदान. अजून एक धक्का बसलाय तो टीम आम्ही वडवलूकर या टीमला. भूषणच्या चेहऱ्यावर आनंद आहे. मला वाटतं की बॅटिंग भेटली हा आनंद साजरा करतोय की काय. कारण की कधी कधी 4 किंवा 5 ओव्हरच्या षटकामध्ये प्रत्येक बॅटरला बॅटिंग करणं भेटत नाहीये. आघाडीचे 2 ते 3 मोठे बॅटर आपल्या टीमसाठी खूप चांगले योगदान देतात. इथे मात्र उलट पाहायला मिळालं. भूषण आता मात्र काही होईना या येणाऱ्या 2 षटकामध्ये आपल्या जवळची जी ताकद आहे ती ताकद दाखवतो काय, सिद्ध करतो काय, क्लास काय आहे भूषण जवळचा तो इथं मात्र सिद्ध करावा लागेल. ओहो, उल्लेख केला होय पवार सर, माझ्या ताकद आहे आणि मी दाखवलंय. स्विंग 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 केलंय, मिडविकेटच्या वरतून ठोकलाय षटकार. हवेच्या विरुद्ध अजून एक धमाका. वा वा, आजच्या दिवसातला सर्वात चांगला जो षटकार असेल तो कव्हरच्या वरतून भूषणच्या बॅट मधून. ग्रेट आक्रमण स्वीकारले. त्याला माहिती की आमच्या पहिल्या बॅटरने काय केले नाहीये, पण मला संधी मिळाली, मी का होईना फाईट करेन. घरी गेल्यावर तरी टाळ्या होईल माझ्यासाठी. अजून एक धमाका, अजून एक लगातार 3ऱ्या बॉलवरती 3रा करारा षटकार दे दनादन. दूर आव्हान आहे, पण काय कमालीचं बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. लगे रो भूषण भाई,
टीमला जर विचार केला आपण खऱ्या अर्थानं जर आता म्हणत असेल की या बॅटरला कुठं लपून ठेवलं होतं, ज्या प्रकारे बॅटिंग करतोय, गल्ली में से आया लेकिन तूफान लेके आया, छा गया छा गया छा गया, इज अ सुपर हिट बॅटिंग भूषणच्या माध्यमातून पाहतोय आपण. गोलंदाज आता मात्र काय करेल, यॉर्कर ब्लॉक होल किंवा इथं वाईड यॉर्कर चेंडू हाताळेल की बाउन्सर, पण त्याचं उत्तर देण्यासाठी समक्ष आहे बॅटर. गती परिवर्तन, हाच बॉल टाकायचा बाकी होता, तो टाकलाय, त्यावर मात्र बीट झालाय, थोडस परफेक्ट मिडल करता आलं नाहीये आणि इथं मात्र आता भूषणला मैदान सोडावं लागेल. थोडंसं वादळ आलं होतं पण त्याला शांत केलं त्याच्या पार्टनरनी. खऱ्या अर्थाने अशा चुका विकेट करणं गरजेचं नाहीये, कारण की जेव्हा तुमचा पार्टनर चांगली बॅटिंग करतोय त्याला बॅटिंग करणं गरजेचं आहे. कवचित जर एखादा 2 षटकार लागला तर सामना का होईना पराभवाच्या छायाखाली आहे, पण ज्या प्रकारे बॅटिंग करत होता भूषण, वा भाई वा. पण बॅटर स्ट्राईक सोडायला तयार नव्हता जो बॅटिंग करतोय दर्शन. नवीन बॅटर मनीष, एक चांगल्या बॉलवरती एक सिंगल खर्च केली होती बॉलरनी. याच पात्रा स्वीपचा फटका आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, प्लेसमेंट चुकीची निवडली बॅटर दर्शननी आणि इथं मात्र 2 धावा आता कंप्लीट करेल आणि या 2 धावींनी टीमची धावसंख्या जर पाहिली आता मात्र पाहतोय पुढे सरते ती 47 धावा. येणाऱ्या 6 बॉलवरती किती पाहिजेत, 38. म्हणजे असा कुठलाच फटका नाही की एका चेंडूवर 8 मिळेल. पण इथून आता म्हणावं लागेल कमबॅक केलं होतं भूषण यांचं, थोडंसं का होईना आक्रमण मनोरंजन केलं आपल्या टीमला आणि क्रिकेट रसिकाची मनं जिंकली. कुठं लपला होता आणि एकाएकी आलाय खेळपट्टीवरून 3 सलग ठोकले चांगल्या बॉलरच्या विरुद्ध. शेवटचे षटक टाकण्यासाठी बॉलर पाहतोय आपण मोनू कोट्यातलं, मला वाटतं की शेवटचं षटक हाताळण्यासाठी पहिल्या एक षटक त्यांनी टाकलेलं आहे आणि कोट्यातलं शेवटचं षटक टाकण्यासाठी आणि या सामन्यातला शेवटचा षटक हाताळण्यासाठी मोनू. चला आपण मोनू लगेच कुठेतरी बॅकफुटला बॅटिंग साइड होती, पण त्यानंतर मात्र 2 षटकामध्ये कमालीचं उत्तर देताना आम्ही वडवलीकर संघ पाहतोय. गती परिवर्तन, लेग ब्रेक बॉल पाहतोय, पण यावर जास्त टर्न घेतलंय, वळण जास्त घेतलंय, पंच आमच्याकडे वळतील, हा चेंडू परत टाकावा लागेल, वाईटचा इशारा आलाय पंचाकडून. यानंतर पहिल्या फेरीतला आजच्या दिवसातला शेवटचा सामना अणकरपाडा विपक्ष मानवलीपाडा अशी फाईट. अणकरपाडा टीमच्या बाजूनं टॉस गेले आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. चांगला चेंडू होता, कमालीचा बॉलर. निश्चित हा बॉलरचा जो उल्लेख केला आपण भविष्यामध्ये टेनिस क्रिकेटचा स्टार बॉलर बनेल आणि इथं मात्र बोनस धावा आल्या, त्या तब्बल पंजा ओपन झालाय. 5 धावा या बॉलवरती. 58 झाले. आता मात्र इथून अजून 30 धावेची आवश्यकता आहे. 28 धावेची आवश्यकता आहे. 4 बॉल, कारण की ज्या प्रकारे फाईट केली होती दादा खऱ्या, विनायक दादा खऱ्या अर्थाने 2 षटक तुमचे कुठेतरी बॅकफुटला बॅटिंग साईड पाहिली, पहिल्या षटकामध्ये आक्रमण जर केलं तर चांगला बॉल आहे. परत एकदा पाहतोय टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेक, लेग स्विंग पाहायला मिळाला. काय कमालीचा बॉलर आहे आणि मी सांगत होतो की येणाऱ्या या दिवसामध्ये या खेळाडूचं टेनिस क्रिकेट भविष्य खूप उज्ज्वल आहे. ज्या प्रकारे कमी वेळामध्ये चेंडूला बॉलिंग अटॅक मध्ये परिवर्तन करतोय, प्रत्येक बॉलवर परिवर्तन करताना मोनू या बॉलरला. लेग ब्रेक सफल झालाय, चांगला फटका आहे, पाईन लेकडे चेंडू थांबणार नाही, या बॉलवरती आला हा चौकार. एक्सपिरियन्स कम आहे पण लाजवाब बॉलिंग अटॅक आहे. 2 षटक आपल्या कोट्यातले पूर्ण करताना पाहतोय आपण. याच पात्र स्विंगच्या अगेन्स्ट प्रहार, देख भाई देख, मेरा षटकार देख.